दिवाळी म्हटलं की रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी ही आलीच, कारण या सणाची ओळखच मुळात या माध्यमातून केली जात आहे. पण पूर्वीची दिवाळी साजरी करण्याची पद्धत आणि आताचं बदलतं स्वरूप कुठेतरी विघातक बनत असल्याचं दिसत आहे. कारण पूर्वी या सणाचे तथाकथित ग्लोबलायझेशन न झाल्यामुळे रोषणाई व फटाक्याच्या आतषबाजीवर मर्यादा होत्या. पण सध्या आर्थिक सुबत्ता आल्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक जण जास्तीत जास्त रोषणाई आणि कर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करण्यातच स्वतःचे महत्त्व वाढवून घेत आहे. पण हा उन्मादपणा कुठेतरी पर्यावरणाला घातक ठरत असल्याचे प्रत्येकामधील भान हरपून टाकत आहे. म्हणूनच बदलत्या या सणाचे स्वरूप किती विघातक आहे याची जाणीव पर्यावरण प्रेमींकडून करून देण्याचे दायित्व दृष्टीकडून स्वीकारले गेले आहे. फटाक्याच्या आतषबाजीने झाडांचे, पक्ष्यांचे होणारे नुकसान, रोषणाईसाठी झाडीचा केला जाणारा वापर यामुळे पर्यावरणाचे घटक या दिवाळीत नाहक बळी ठरत आहेत. दृष्टी प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आणि पर्यावरण मित्र आबा रणावरे यांच्याशी चर्चा करताना फटाके आणि झाडावर केली जाणारी रोषणाई याच्या पर्यावरणावरील परिणामाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाची खमंग मेजवानी, फटाक्यांचा आतिषबाज, त्याचबरोबर सर्वत्र सुख, समृद्धी आणि उत्साहाचे वातावरण. परंतु यामध्ये आपण ज्या प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी करतो त्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. आणि काय हे नुकसान होतं ते जाणून घेण्यासाठी आपण पर्यावरण मित्र आबा रणावरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत ते आबा रणावरे. सर, काय सांगाल एकूणच ज्या प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी होते आणि त्यामुळे ज्या प्रकारे वायू प्रदूषण होतं, त्या वायू प्रदूषणामुळे वनस्पतींवरती, वृक्षांवरती, पर्यावरणावरती किती प्रमाणात दुष्परिणाम होतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? दिवाळी हा वास्तविक आनंदाचा सण आहे, परंतु आनंदाचा सण आपण साजरा करत असताना भोवतालचा पर्यावरण आहे, पशुपक्षी आहेत, आजारी माणसं आहेत आणि वृक्षवेली याच्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आता यामध्ये आतिषबाजीमध्ये मोठमोठे जे फटाके वाजवले जातात किंवा साधे भुईनोळे जरी वाजवले तर त्याच्यातून जो वायू प्रदूषण होतो, या वायू प्रदूषणामुळं जे दम्याच्या विकाराचे लोक आहेत, या दम्याच्या विकाराच्या लोकांना जास्त त्रास होतो. अक्षरशः मुंबई सोडून ते लोक गावी जातात. ग्रामीण भागामध्ये प्रदूषणाचं प्रमाण कमी असतं म्हणून ग्रामीण भागामध्ये काही लोक गेलेले आपण बघतो. तर असं होऊ नये की आपल्याच कुटुंबातल्या व्यक्ती, आज दुसऱ्याच्या घरातला जरी माणूस असला तर आपलं कुटुंबातलाच व्यक्ती आहे असं समजून त्या लोकांना त्रास होऊ नये असं नागरिकांनी वागायला हवं आहे. आज नव्या पिढीने हा बोध घेतला पाहिजे की फटाक्यापासून खूप मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्याचं, मानवाचं हानी होते. तसंच हे जे काही निसर्गामधले जे झाडं आहेत, वनौषधी आहेत, ह्या वनौषधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा ह्या धुळीचं वायू प्रदूषण होतं. त्याच्यात ते पानावरती धूळ वगैरे साठली जाते आणि पानं आकसून बसतात. असे मोठ्या प्रमाणात हानी होते या वायू प्रदूषणामुळं. वायू प्रदूषणाबरोबरच फटाक्यांचे जे कर्कश आवाज आहेत त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. त्या ध्वनी प्रदूषणामुळे या वृक्षांना काय सांगाल, काय होतं, किती दुष्परिणाम ध्वनी प्रदूषणामुळे सुद्धा होतं? कारण आपण पाहिलं की लाजाळूचं जे झाड असतं त्याच्या जवळ आपण जरी गेलो तरी ते आकसलं जातं. अशा प्रकारात जर एवढे मोठमोठे कर्कश आवाज फटाक्यांमुळे होत असतील तर झाडांवरती किती मोठ्या प्रमाणावर याचा दुष्परिणाम होत असेल, काय सांगाल त्याबद्दल? हे जे मोठमोठे आकाशामध्ये जे फटाके वाजवले जातात, साहजिकच काही झाडावरती ते अडकतात, त्याचे पानं वगैरे जळाले जातात. शिवाय जसं लाजाळूचं झाड आपण स्पर्श थोडा जरी किंवा एखादा खडा जरी ते लाजाळू झाड आकसून बसतं, म्हणजे त्याच्यातलं जे लिक्विड आहे ते खोडावाटी निघून जातं. अशा पद्धतीमध्ये ह्या झाडाला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची हानी होते. पशुपक्ष्यांना तर होतेच, पण झाडावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये बघा अशोकाचं झाड जास्तीत जास्त लावले जातात. ते अशोकाच्या झाडामध्ये एवढी ताकद आहे की ध्वनी प्रदूषण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, म्हणजे कुठेतरी आळा बसण्यासाठी अशोकाच्या झाडाची जास्तीत जास्त लागवड केली जाते. अशाही वनस्पती आहेत, परंतु अशा वनस्पती आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्मिळ बघायला भेटतात. म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये सुद्धा अशोकाची झाडाची जास्त लागवड केली पाहिजे. कदाचित जे काही ध्वनी प्रदूषण आहे त्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता तरी आळा बसू शकतो. म्हणून जास्तीत जास्त लागवड करावी.
दिवाळीमध्ये असं पाहायला गेलं की दिव्यांचा मोठमोठ्या झगमगाट आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो. अशा वेळी आपण पाहतो की झाडांवरती सुद्धा आपण विद्युत रोषणाई केलेली बघायला मिळते. या ज्या प्रकारे झाडांवरती विद्युत रोषणाई करते याचा कुठेतरी परिणाम या झाडांवरती होतो का, याबद्दल काय सांगता? दिवाळीमध्येच काय, परंतु अनेक जे सण साजरे करतात. उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फुटपाथवरती जी झाडं आहेत, त्या झाडावरती कायमस्वरूपी काय हॉटेल मालकांनी वगैरे विद्युत रोषणाई केलेली आहे. ती विद्युत रोषणाई करत असताना त्या झाडावरती खिळे मारून त्या लाईटिंग्स केलेल्या आहेत, विद्युत रोषणाई केलेली आहे. तर जसं आपल्याला खिळा लागल्यानंतर जसं रक्त येतं, तसं झाडालासुद्धा ते खिळे मारल्यानंतर रक्त येतं आणि त्याच्यातून म्हणजे द्रव बाहेर येतो आणि त्या झाडाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते आणि कालांतराने त्या झाडाला कीड लागते आणि झाड नष्ट होतं. तशाच प्रकारे विद्युत रोषणाईमुळं जसं आपण रात्री झोपल्यानंतर जे लाईट बंद करावं लागते, विद्युत रोषणाई आपल्याला चालत नाही, तसंच ह्या झाडांनासुद्धा त्याचं नैसर्गिक जे चांदणं आहे, अमावस्येच्या वेळेला काळोख आहे, हे प्रथेनुसार निसर्गाच्या कालचक्रानुसार त्यांना ते मिळणं गरजेचं आहे. शहरामध्ये तेवढं शक्य नाही, परंतु आपण जर त्याला विचार केला तर ते काही प्रमाणामध्ये शक्य होऊ शकतं. म्हणून जास्तीत जास्त विद्युत रोषणाई टाळावी. आता ठराविक ठिकाणी बघा, कार्यक्रम असल्यानंतर हॉलिजन दिवे पहिलेच सोसायटीमध्ये विद्युत म्हणजे असतेच, लाईट असतेच, परंतु जादा जे हॉलिजन दिवे वगैरे लावले जातात. कार्यक्रम संध्याकाळी 10ला जरी संपला तरी रात्रभर ते हॉलिजन दिवे लावतात. याच्यामध्ये अनावश्यक वीज तर वाया जातेच, शिवाय हीट वाढते. जसं आता ऑक्टोबर हीटमध्ये जे हे आहे गरमी आहे, तसं रात्रीच्या वेळेला जे हॉलिजन दिवे लावतात ते हॉलिजन दिवेपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. म्हणून विजेची बचत आणि उष्णतेचे प्रमाण कमी व्हावं याकरता सर्व नागरिकांनी याचा विचार करावा. ग्रामीण भागामध्ये आज वीज नाही, आपण शहरामध्ये वीज वापरतो, 5 मिनिट वीज गेली तर आपल्याला किती जीव कासावीस होतो. तसं ग्रामीण भागामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये चिमणीच्या उजेडामध्ये मुलं अभ्यास करतात. तर आज कुठं तर शहरामध्ये जर थोडीफार वीज वाचवली तर हे ग्रामीण भागापर्यंत पोचावं, हे जे सगळं नागरिकांना त्याचा विचार करावा आणि भविष्यामध्ये आपलेच बांधव आहेत हा विचार करून लोकांच्यापर्यंत वीज पोचावी. या माध्यमातून दृष्टीच्या प्रेक्षकांना तसेच येथील नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता की जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन राखता येईल, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय करावं, याबद्दल काय सांगाल आपण? नागरिकांनी जे अनाठायी खर्च होणार आहे या फटाक्यामध्ये, आतिषबाजीमध्ये, याच्यामध्ये नागरिकांना तर मोठ्या प्रमाणात त्याचा त्रासाला सामना करावा लागतो, त्रास होतो त्यांना. जसं की TBचे व्यक्ती आहेत किंवा श्वसनविकाराचे आहेत, दम्याचे व्यक्ती आहेत, अशा लोकांना जास्त त्रास होतो. शिवाय हे जे काय खर्च होणार आहे हा सार्वजनिक तुमच्या समाजसेवी संस्थेना, जे काही सामाजिक संस्था आहेत, ह्या सामाजिक संस्थांना, जसं आम्ही युथ कौन्सिलची संस्था आहे, दिवाळी फराळ वाटप करतो, अशा लोकांना, मुलांना शालेय वस्तू, कपडे किंवा दिवाळी फराळ वाटप असा जर खर्च केला तर अनाठायी खर्च होणारा वाचेल आणि गरीब समाज म्हणजे आदिवासी पाड्यातली लोक आहेत किंवा गरीब मागासलेला वर्ग आहे यांना कुठंतरी थोडासा आपण एक आधार देण्यासाठी एक राष्ट्रीय महान कार्य होईल, आपल्या हातून घडावं असं लोकांनी उपयोग करावा. या माध्यमातून जेव्हा फटाक्यांचा हजारो रुपये त्याच्यावरती खर्च करून त्याचा चुराडा करण्यात येतो, अशा वेळी जर त्या पैशानं एखादं झाड घेऊन ते आपल्या परिसराभोवती लावलं आणि त्याचं जर संवर्धन केलं तर ते आपल्याला आयुष्यभर त्याचं सुख आपल्याला घेता येईल. तर फटाके एका मिनिटात त्याचे हजारो रुपयांचं नुकसान करतं. तर या बाबतीत काय सांगाल, अशा प्रकारचं नागरिकांना करणं किती गरजेचं आहे? फटाक्यामध्ये जे एवढा मोठा आपण खर्च करतो, आता या खर्चातून काय साध्य तर काय होत नाही, परंतु पर्यावरणाला आणि मानवाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचे हानी पोचते. तर आता नवीन पिढीला आमचं एकच आव्हान आहे की ह्या नवीन पिढीने हजारो रुपये जे फटाक्यामध्ये घालवण्यापेक्षा एखादं झाड खरेदी करावं, त्याची जोपासना करावी आणि वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवड केल्यानंतर जे काही ऑक्सिजन तयार होतो ते आपण ऑक्सिजनचा कारखाना तयार करतो, हा एक अभिमान वाटतो त्या माणसांना सुद्धा. म्हणून वृक्ष लागवड करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी आणि ऑक्सिजनचा कारखाना तयार करावा. तर हे होते आबा रनावरे, पर्यावरणप्रेमी, ज्यांनी सांगितले की फटाक्यांचा
कमीत कमी वापर करावा आणि जास्तीत जास्त सामाजिक संस्थांना आपले ते पैसे दान करून त्याचा सामाजिक उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जे काही पर्यावरणाचं संवर्धन आहे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी प्रयत्न करावे असं त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे. आणि दृष्टीच्या माध्यमातून सुद्धा सर्व प्रेक्षकांना असेच आवाहन करण्यात येतं की पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि फटाके खूप कमी प्रमाणात वाजवावे व खूप कमी क्षमतेच्या आवाजाचे फटाके हे वापरण्यात यावे. कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह सिद्धेश म्हात्रे, दृष्टी, नवी मुंबई.